नाशिकमधल्या खड्ड्यांच्या विरोधामध्ये संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला। नाशिकच्या मोर्चात संजय राऊत यांनी सरकारवर टीकेचा भडीमार केला। मोर्चा काढून थांबायचं नाही असंही त्यांनी आपल्या समर्थकांना सांगितलं। मात्र त्याच वेळेला राऊतांच्या या तमाम मुद्द्याचा प्रतिवाद करण्यासाठी दावा करण्यात आला। जामनेर भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न, डुप्लिकेट वर्क ऑर्डर, डुप्लिकेट नोटा, 35,000 कोटी कुंभमेळा कोणाच्या खिशात गेले? त्यांच्या जावयाला, दुसऱ्या कंपनीच्या डुप्लिकेट नावाखाली मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय। चौधरी जावयाचं नाव 27 कोटी रुपये एका दुसऱ्याने खाल्ले आणि आमच्या पोरांचे बळी खड्ड्यामध्ये जात आहे। मी मागच्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रात गेलो, विदर्भात गेलो, पूर्व विदर्भात गेलो, पश्चिम विदर्भात गेलो, उत्तर महाराष्ट्रात गेलो, तर सगळीकडे खड्ड्यांचं मोठं साम्राज्य महाराष्ट्रात आहे। वाटतं कोणीतरी हसन मुश्रीफ मंत्रींनी सुद्धा याच्याविषयी सांगितलं की महाराष्ट्रातले खड्डे बघून रस्त्याची लाज वाटते। सरकारमधल्याच एका मंत्र्याची प्रतिक्रिया आहे, तर जनतेची प्रतिक्रिया काय असेल? आणि म्हणून शिवसेनेनं नाशिकच्या महापालिकेवर मोर्चा काढलेला आहे।